कैरीचं नाव जरी घेतलं ना की आई गं तोंडाला पाणी सुटतं. मला तर बोलता पण येत नाही माहिती आहे का. मग कैरीला तिखट मीठ लावून खा किंवा कैरीचं पन्ह करून प्या. कैरीचे कोणतेही प्रकार भारीच लागतात. आज आपण 2 प्रकारे कैरीचं पन्ह करतोय. पहिलं म्हणजे जराही साखर किंवा गुळाचा वापर न करता आणि दुसरं पारंपरिक पद्धतीने गुळ वापरून केलेलं कैरीचं पन्ह. तुम्हाला साखर गुळ खायचा नसेल तर पहिला प्रकार करून बघा. बिना गुळ बिना साखर सुद्धा मस्त गोडसर चटपटीत पन्ह तयार होतं. दोन्हीही प्रकार करायला सोपे आहेत. एकदा केले की 15-20 दिवस आरामात टिकतात. पाहिजे तेव्हा चुटकी सरशी कैरीचं पन्ह करून पिऊ शकतो. रेसिपी म्हणाल तर एकदम साध्या आणि सोप्या आहेत. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल 2 प्रकारे कैरीचं पन्ह करतोय. पहिला प्रकार आहे ज्यामध्ये आपण जराही गूळ किंवा साखर वापरणार नाही आहोत, तरी सुद्धा ते छान गोड होईल आणि 15 ते 20 दिवस आरामात टिकेल. तुम्हाला गूळ किंवा साखर वापरायची नाहीये किंवा तुम्ही डायबेटिक आहात म्हणून तुम्हाला गूळ साखर नकोय, तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. दुसरं आहे आपलं पारंपरिक पद्धतीने गूळ वापरून केलेलं कैरीचं पन्ह, ते जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. हे दोन्हीही प्रकार फ्रीजमध्ये जर तुम्ही एकदा करून ठेवले ना तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात आणि पाहिजे तेव्हा अगदी चुटकीसरशी तुम्ही कैरीचं पन्ह तयार करू शकता. तर आता यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात. तर पहिल्यांदा इथं मी 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत. अगदी मध्यम साईजच्या आहेत म्हणून मी 5 घेतल्यात. दोन्हीसाठी मिळून मी 5 कैऱ्या घेतल्यात. मोठे जर आंबे असतील ना तर एका प्रकाराला 2 आंबे पुरेसे होतील. तर आता ह्या खूप आंबट वाटत आहेत मला, पण छोट्या छोट्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा याचं साल काढून घ्यायचं आहे. तर कैरीचं साल काढून घेतलंय. आता कैरीच्या फोडी करून घेऊ. तर या कैऱ्या थोड्याशा आतून झालेल्या आहेत त्यामुळं मला कापता येत नाही आहेत. तुमच्या जर कोवळ्या कैऱ्या असतील ना तर या अशा कोईसहित कापता येतात. अगदी खूप बारीक तुकडे करायची गरज नाही आहे, मोठमोठे तुकडे करून घ्यायचे. हा कोळीचा जो कडक भाग आहे हा मी घेणार नाही आहे, नाहीतर मग पन्ह्याला थोडासा कडवटपणा येतो. हे बघा, आतली कोय काढून टाकायची आणि याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊ. तर इथं मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यातली अर्धी कैरी गुळाचं पन्ह करण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धी दुसऱ्या प्रकारासाठी. तर याला मी मोजून घेते. जवळपास 3 वाट्या कैरी आहे, त्यातली मी 1.5 वाटी कैरी एका प्रकाराला वापरते आणि उरलेली 1.5 वाटी दुसऱ्या प्रकाराला. तर याला मी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलंय. हे कुकरचीच दोन्ही भांडी आहेत. आता पहिला प्रकार ज्याच्यामध्ये आपण गूळ साखर वापरत नाही आहोत तर त्यामध्ये आपल्याला वापरायची आहे खजूर. शक्यतो जी एकदम गोड खजूर असते ना, मऊ मऊ असते, ती वापरायची, चिकट खजूर. तर आपण 1.5 वाटी कैरी घेतलेली आहे, त्यासाठी मी 1 वाटी गच्च भरून बिया काढलेला खजूर घालते. तुम्ही खजूरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जसं कैरीचा आंबटपणा आहे ना त्याप्रमाणे कैरीचं प्रमाण थोडंसं खजुराचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. खूप जास्त नाही, साधारण अर्धी वाटी पाणी घातलं. आणि हा जो दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण गूळ घालतोय त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे. एका डब्यामध्ये कैरी आणि खजूर घेतले, पाणी घातलं. दुसऱ्या डब्यामध्ये फक्त कैरीच्या फोडी घेतल्या. आता हे दोन्हीही कुकर, मोठा कुकर असतो त्याच्या तळाशी पाणी घालायचं, त्यामध्ये ही दोन्ही भांडी ठेवायची आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. आपण डाळ भात करतो ना अगदी तसं. तर दोन्हीही डबे आपण कुकरमध्ये ठेवले होते आणि याच्या 3 शिट्ट्या मी करून घेतल्या. 2 पण पुरेशा होतात, पण खजूर आहे म्हणून मी 3 शिट्ट्या केल्या. तर खजूरसुद्धा बघा अगदी छान मऊ शिजलेले आहेत आणि कैरी पण छान शिजलेली आहे. तर पहिल्यांदा आपण खजुराचं पन्ह कसं करायचं ते बघू. तर खजुरासाठी आपण काय साहित्य घेतलं, 1.5 कप कैरीचे तुकडे, 1 कप खजूर, त्यासाठी चवीपुरतं साधं मीठ, अर्धा टीस्पून काळं मीठ घेतलं आहे, त्याने छान चटकदार पन्ह होतं. पाव चमचा किंवा अगदी 2 चिमूट वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची. आता हे सगळं गार झालेलं आहे, याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं. आता यामध्ये घालायचे मीठ, काळं मीठ, जिऱ्याची पावडर आणि अगदी 2 चिमूट वेलची पावडर. वेलची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आणि याचसोबत तुम्ही याच्यात एखादी हिरवी मिरची टाकू शकता किंवा सोबतच 2-3 पुदिन्याची पानं टाकू शकता.
कोथिंबीरसुद्धा घालतात, पण मला वाटते की असं केल्याने पन्ह जास्त दिवस टिकतं. जर आपण मिरची वगैरे घातले तर थोडासा वास येऊ शकतो. आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर हे बघा, याचा असा पल्प करून घेतला. तर आपलं हे गूळ साखर न वापरता खजूर घालून केलेलं हे आंब्याचं पन्ह किंवा कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. हे जर तुम्ही एकदा काचेच्या बरणीमध्ये भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 ते 20 दिवस वापरू शकता. आता ही जी मी कैरी घेतली आहे ना, ती अशी खूप जास्त आंबट नव्हती, कोवळीच कैरी होती, खूप आंबटपणा नव्हता, म्हणून एवढी खजूर पुरेशी झाली. तुम्हाला जर वाटलं की अजून जास्त खजूर वापरायची आहे, खूप कैरी आंबट आहे, तर तुम्ही अजून खजूर याच्यामध्ये घालू शकता. समजा तयार झाल्यावर तुम्हाला समजलं की खजूर वाढवायची आहे, तर थोडीशी खजूर कुकरमध्ये लावून घ्या आणि याच्यासोबत परत पेस्ट करून घ्या. तर याला आपण आता काढून घेऊयात आणि आता गूळ वापरून पन्ह कसं करायचं ते बघू. आता आपण गूळ वापरून केलेलं कैरीचं पन्ह करू. तर हे बघा, हे कैरी आपण चांगली उकडून घेतलेली आहे. 1.5 कप कैरीचे तुकडे होते, त्यासाठी इथं मी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 2 चिमूट वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून काळं मीठ. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढूया. लक्षात घ्या, मिक्सरचं भांडं हे ओलं नसलं पाहिजे, चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे. आता हे भांडं मी आधी वापरलं, स्वच्छ धुतलं आणि चांगलं पुसून घेतलं. जर जास्तीचं किंवा बाहेरचं पाणी याला लागलं तर हे लवकर खराब होईल. आता गूळ घालायचं आहे. मी गूळ थोडा कमी घालते कारण कैरी खूप कमी आंबट आहे. मीठ, जिऱ्याची पूड, वेलची पावडर, वेलची घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, आणि काळं मीठ. यामध्येच तुम्ही हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर या तिन्ही गोष्टी वापरू शकता. आता याचाही पल्प करून घेऊ. तर हे बघा, याचा आपण पल्प करून घेतलेला आहे आणि आपलं हे गूळ घालून केलेलं मस्त चटपटीत कैरीचं पन्ह तयार झालं. हे सुद्धा तुम्ही जर काचेच्या बरणीमध्ये भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. आणि याचा वापर करून आपण चुटकीसरशी आंब्याचं पन्ह किंवा कैरीचं पन्ह तयार करू शकतो. आता इथं आपण हे दोन्ही प्रकारचे पल्प करून घेतलेले आहेत. हे दोन्ही फ्रीजमध्ये टिकतात. आता यापासून पन्ह कसं करायचं ते बघूया. तर आता यापासून पन्ह करायचं आहे. तर ग्लासमध्ये पहिल्यांदा इथं मी खजूर वापरून केलेलं पल्प घेते. साधारण 1 मोठा चमचा घेतला आहे, पण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये घालायचं आहे थंडगार माठातलं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी. आता तुम्हाला इथं सुद्धा वाटलं की पुदिन्याचा फ्लेवर पाहिजे तर थोडासा पुदिना कुटून टाकू शकता. आता याला मिक्स करायचं आहे. याला मिक्स केलं, आपलं हे मस्त चटपटीत खजूर घालून केलेलं पन्ह तयार झालं. आता आपलं गूळ घालून केलेलं पन्ह हे सुद्धा आपल्याला जितकं आवडतं तितकं घ्यायचं. शक्यतो 1 ते 1.5 टेबलस्पून लागतं एका ग्लाससाठी. इथं सुद्धा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडासा पुदिना याच्यामध्ये कुटून घालू शकता. आणि घालायचं आहे थंडगार पाणी. याला मिक्स करूया. तर अशा प्रकारे आज आपण इथं गुळाचा वापर करून आणि गुळाचा वापर न करता किंवा साखरेचा वापर न करता 2 प्रकारचं कैरीचं किंवा आंब्याचं पन्ह केलं. म्हणजे हा पल्प करून ठेवला जो फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामात टिकतो. तुम्हाला जर गूळ आणि साखर खायची नसेल किंवा तुम्हाला खायची असते पण अलाउड नाही आहे तर तुम्ही खजूर वापरू शकता. तर मला पर्सनली म्हणाल तर खजूरच्या पेक्षा गुळाचं जे पारंपरिक असतं ना तेच जास्त आवडतं. पण ज्यांना गूळ साखर खायची नाही आहे त्यांच्यासाठी मी हा पण एक प्रकार करून दाखवला. खरं तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. मला खजूर खायला सांगितलं पण खजूर खाल्लं की माझं दात खूप दुखतो, त्यामुळं ही आयडिया मी शोधून काढलेली आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे ह्या दोन्हीही प्रकारचे किंवा तुम्हाला जे आवडेल ते आंब्याचं पन्ह किंवा कैरीचं पन्ह या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. फक्त आंब्याच्या आंबटपणानुसार तुम्ही खजूर किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर गुळाच्या पन्हाऐवजी साखरेचं पन्ह करायचं असेल तर अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला करता येईल. करून बघा ही रेसिपी, कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.